गडचिरोली जिल्ह्यातील आमचं आरमोरी एक छोटंसं गाव. त्या गावात आजही दिमाखानं डौलात उभं असलेलं महात्मा गांधी विद्यालय. याच विद्यालयातून आम्ही सर्व 1983ला 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली. अनेक वर्गमित्र आपापल्या दिशेने निघून गेले. आजच्या भेटीगाठीला तब्बल 41 वर्षाचा काळ लोटलाय. चेहरे मोहरे बदलले, जीवनाचे संदर्भ बदलले. हे सारेच बघून आईना वही रहता है, चेहरे बदल जाते है या गाण्याची आठवण होते. जुन्या आठवणींना उजाळा यावा. ज्यांच्या अमृतमय वाणीच्या वैभवाने आम्ही घडलो, त्या गुरुजनांना वंदन करून पुनश्च आशीर्वाद घ्यावा. नवीन पिढीला एक चांगला संदेश मिळावा या उद्देशाने आयोजित केलाय गुलमोहर स्नेहमिलन सोहळा. गुरूंना औक्षण करून त्यांचा सत्कार म्हणजे आम्ही सर्व विद्यार्थी नशीबवानच. गुरु म्हणजे एक तेज, आगमन झाले की मनातील अंधार दूर होतो. गुरु म्हणजे एक असा मृदंग, ज्याच्या झंकाराने मनात असंख्य अनाहत लहरी निर्माण होतात. गुरु म्हणजे दीक्षा. गुरुदीक्षा प्राप्त होताच तो भवसागर तरुण गेलाच म्हणून समजा. गुरु म्हणजे सच्चित आनंद, आम्हाला आमची ओळख करून देतो. गुरुवाणी म्हणजे अमृतवाणी, ज्याच्या सुराने मन प्रसन्न होते. हे सर्व बघून आठवण होते पसायदानातील काही काव्यपंक्तींची. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. गुरु म्हणजे प्रसाद, ज्याच्या ओंजळीला स्पर्श होताच आयुष्यच बदलतं. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, आपणही कधीकाळी या सागरात विहार करीत असू. गुरूंना वंदन करण्याचा हा क्षण म्हणजे आयुष्यातल्या अनमोल सुखाची पावतीच. आज जग झपाट्याने बदलत चाललाय. शिक्षण क्षेत्राने तर कमालीची कलाटणी घेतली. आज गुरु शिष्यांचं नातं असो, कौटुंबिक नातं असो, सामाजिक नातं असो, याकडे बघत असताना आपणास उत्तर मिळतं, कालचेच दिवस बरे होते. जेवढी यांत्रिक तांत्रिक क्रांती जगात झाली, तेवढी माणसं कृत्रिम भावनेनं जगायला लागली. भावनेचा ओलावा कुठे हरवला, हा यक्ष प्रश्न उभा ठाकलाय. जगाचं माल झालंय. या कॉर्पोरेटच्या दुनियेत माणूस हरवला. संवाद तुटत चाललाय. एकेकाळी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन माणसं बांधली जायची. परंतु आज गर्दी माणसांची दिसते, माणूस सापडत नाही. मोबाईलचे टावर झाले अवतीभवती, पण या हृदयाची त्या हृदयाला रेंज मिळेना, अशी परिस्थिती निर्माण झाली. हे जागतिक सत्य आपणास स्वीकारावंच लागेल. यावर उपाय माणसाला शोधावा लागेल. एकेकाळच्या या आमच्या गुरुजनांनी फक्त सिलेबसच पूर्ण केला नाही, तर सोबत जीवनाचे संदर्भ दिले. त्यांच्या एकेका छडीने आमचे आयुष्य घडवले. त्या संस्काराची फलश्रुती म्हणूनच आजचा हा त्यांच्या शिष्यांचा सोहळा. आम्ही सर्व त्यांच्या संस्काराची शिदोरी घेऊनच आयुष्याची परिक्रमा करतो आहोत. कोण कुठे, कोण कोणत्या पदावर, कोण कोणत्या सुखदुःखाच्या भोवऱ्यात. साऱ्यांच्या जगण्याच्या वाटा वेगवेगळ्या. अजूनही कोणी जीवनात स्थिर तर कोणी अस्थिर. परंतु या गुरुजनांचे आशीर्वाद संगतीला असल्यानेच, त्यांच्या मायेची फुंकर आमच्या आयुष्यावर असल्यानेच आम्हा सर्वांच्या आयुष्याला
सुखर मार्ग सापडलाय. त्याचेच फलित म्हणजे आजचा हा देखणीय मंगलमय सोहळा. ज्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत ते सर्व सत्कार मूर्ती, कधी काळी आम्हाला घडवणारे हे गुरुजन, त्यांच्या अध्यापन शैलीतील काही संवाद अजूनही आमच्या मनात ताजे आहेत. त्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून त्यांच्याच तोंडून त्या संवादाची पुनरावृत्ती करूया. अरे, तुम्ही सगळे दारू मंडळाचे सदस्य आहात. हा? आणि हा कळीराम मरेपर्यंत जरी दारू प्याला तरी तुम्हाला तो असाच दिसणार. भोयर सरांनी एकदा न्यूटनचा लॉ शिकवावा. रिॲक्शन इज इक्वल टू अपोजिट. Newton's third law of motion. Action and reaction are equal and in opposite direction. न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार, न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार क्रिया आणि प्रतिक्रिया हे सारखीच असतात. जर आपण क्रिया केली तर तशीच प्रतिक्रिया उमटते. त्यांची दिशा मात्र एकमेकांच्या विरुद्ध असते. आपणास उदंड आयुष्य लाभो, आपलं आयुष्य निरोगी असो. आपल्या सर्व गुरुजनांचा आपण या ठिकाणी सत्कार सोहळा पार पाडलेला आहे. एक नवीन आपल्याला सोनकर मॅडम यांचा आज वाढदिवस आहे. आपण आभार प्रदर्शनानंतर त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा करूया. आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करतो रजनी धक्का ते भगत, राहणार नागपूर मनीष नगर. आपण या ठिकाणी सरांविषयी थोडक्यात मनोगत सुद्धा व्यक्त करावं आणि सगळ्यांचं आभार मानावं. गुलमोहर मित्र परिवारातर्फे स्नेहमिलन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि खरोखरच या कार्यक्रमाची फारच उत्सुकता होती आणि मन कसं इतकं भारावून आलेलं आहे की म्हणजे आता मित्रमैत्रिणींना, आपल्या गुरुजनांना भेटायचा योग आलेला आहे आणि खरोखरच अतिशय आनंदाची बाब आहे. आणि आमच्या मित्रांनी हा सोहळा आयोजित केलेला आहे, खरोखर त्यांचं कौतुक आहे. आता त्यामध्ये आम्ही पण आलो, आमच्यातर्फे पण आहे. तर आणि आजचा दिवस इतका सुंदर आहे, म्हणजे इतका दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल, कारण आज दत्तगुरूंची जयंती आहे आणि आमच्या गुरुजनांना भेटण्याचा योग आम्हाला आलेला आहे. खरोखरच मी सर्व माझ्या गुरूंना वंदन करते, मनपूर्वक वंदन करते आणि त्यांच्या आशीर्वादाची गरज आम्हाला सदोदित जाणवेलच. तर आता मी फारसा वेळ घेत नाही. माझ्याकडे आभार प्रदर्शनाची जबाबदारी सोपवली आहे, पण त्याआधी थोडासा मी त्यांच्या म्हणजे गुरूंबद्दल इतकं काही बोलू शकणार नाही, पण जनरल तर मी सरस्वती मातेला सर्वप्रथम वंदन करते. आदरणीय व्यासपीठ, आजच्या स्नेहमिलन कार्यक्रमास लाभलेले आमचे आदरणीय गुरुजन वर्ग, श्री सोरते सर, म्हणजे आम्ही त्यांना म्हणजे ते माझे मामाच लागतात, मामाच म्हणतो आम्ही, सोनकर सर, भोयर सर, कुंभारे सर म्हणजे काका आहेत ते माझे, म्हणजे सोरते सर आणि कुंभारे सर यांची तर माझी भेट होत असते. नंतर ठाकरे सर, खोब्रागडे सर, खान सर, नागदिवे सर आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींचा परिवार, कारण या स्नेहमिलन कार्यक्रमाचे निमंत्रणच सहपरिवार होते आणि म्हणून मी त्यांचेही म्हणजे खास कौतुक करते की सहपरिवारासह ते उपस्थित झालेले आहेत. मित्र हो, मी पूर्वाश्रमीची रजनी धकाते, आता सौ रजनी भगत, या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाची जबाबदारी संयोजकांनी माझ्यावर सोपविली. हा मी माझा सन्मानच समजते आणि ही जबाबदारी मी आनंदाने स्वीकारली.
आभार प्रदर्शना अगोदर वेळेचे बंधन पाळून मी देखील माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त करू इच्छिते. मी महात्मा गांधी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात 5वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण घेते. त्यानंतर पुढील शिक्षण घेऊन अभ्यंकर कन्या शाळा यवतमाळ येथे 22 वर्ष अध्यापनाचे कार्य केलं आणि माझ्या व्यक्तिगत कारणामुळे मी 12 वर्ष आधी सेवानिवृत्ती घेतली. परंतु अध्यापनाचे कार्य करताना मला माझ्या गुरूंची सतत आठवण येत होती, कारण माझ्या शाळेत माझा विषय होता म्हणजे सर्व तिन्ही भाषा शिकवायचं आणि भूगोल माझा विषय होता. म्हणून मला सोरते सरांची, नंतर खास करून सोनकर सरांची, कारण माझा भूगोल विषय होता. त्यामुळे म्हणजे एक गोष्ट सांगते, मी माझ्या शाळेमध्ये भूगोल शिकवायला जायचे तेव्हा नकाशा वगैरे असं काही वापरायचं नाही. दुसरे इतर टीचर जेव्हा मी लागली तेव्हा, आणि मी सरळ माझा भूगोलाचा तास असायचा तेव्हा मी नकाशा घेऊन जायचे. तर माझ्याकडे असे बघायचे की म्हणजे, आणि पुस्तक वाचून, तुम्ही म्हटलं पुस्तक वाचून भूगोल तर शिकवत नाही कधी, आणि नकाशाशिवाय तर भूगोल शिकवताच येत नाही. आणि हे सर्व मला लहानपणी माझ्या गुरूंनी केलेल्या संस्कारामुळेच. माझ्या शाळेमुळे, आणि हे सर्व शक्य झाले ते माझ्या शाळेमुळे व माझ्या शाळेतील माझ्या गुरुजनांच्या उत्तम संस्कारामुळेच. आज आम्ही सर्व मित्रमैत्रिणी जवळपास 55 ते 56 या वयात पदार्पण केलेलं आहे. आयुष्यातील हा प्रवास फार मोठा आहे. या प्रवासात धन्यवाद रवी. एक नवीन प्रयोग झाला. यानंतर आपण सोनकर मॅडम यांचा वाढदिवस साजरा करूया. किशोर. दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तो जिए हजार ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए,
सबको खुशी के गीत। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। ला 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 ला। गीत गा रहे हैं आज हम रागिनी को ढूंढते हुए। आ गए जहाँ जहाँ कदम जिंदगी को ढूंढते हुए। जन्नत का नक्शा आ गया जब सामने दूरों से भी दिल ना बहला। दूर तो न जाए तेरे बिना जीना वो दिन कभी न आए। तेरे संग जीना यहाँ तेरे संग मर जाना। सर इसको मारो एक बार, इसका फोटो नहीं है, मारो इसको। हाँ हो गया राईट राईट। हा तुझा पण घेतला। हा चलो ओके। 2 दिवसाचं म्हणणं आम्हाला तयार होतात की काय बाबा नाही बरं काय करत नाही अजूनही आपला नॉट द्या का करू पण एकदा
या वर्गात सरांनी फक्त सिलेबसच पूर्ण केला नाही तर आम्हाला जीवनाचे संदर्भ दिले. आज कॉर्पोरेटच्या या दुनियेमध्ये माणूस माणसांपासून दूर होत चालला आहे. जगाचं माळ झालं, संपूर्ण जीवनव्यवस्थाच बदलली. हे सर्व बघून एका कवितेचं स्मरण होतं. ड्युटीवरील खुर्चीपेक्षा माझ्या शाळेचा बाकच बरा होता. ड्युटीवरील खुर्चीपेक्षा माझ्या शाळेचा बाकच बरा होता. कामाच्या या व्यापापेक्षा आमचा गृहपाठच बरा होता. कामाच्या या व्यापापेक्षा आमचा गृहपाठच बरा होता. कितीही असला नोकरीचा लळा तरी माझ्या शाळेचा फळाच बरा होता. कितीही असला नोकरीचा लळा तरी माझ्या शाळेचा हा फळाच बरा होता. वरिष्ठांच्या सततच्या टेन्शनपेक्षा गुरुजींच्या छडीचा मार बरा होता. वरिष्ठांच्या सततच्या टेन्शनपेक्षा गुरुजींच्या छडीचा मार बरा होता. मोबाईलवरील व्हॉट्सअप फेसबुकपेक्षा मैदानी खेळांचा थाटच बरा होता. मोबाईलवरील व्हॉट्सअप फेसबुकपेक्षा मैदानी खेळाचा थाटच बरा होता. हरवलोय शहरात सुख मिळवण्यासाठी, हरवलोय शहरात सुख मिळवण्यासाठी मित्रांनो, आपला तो काळच बरा होता. आपला तो काळच बरा होता.